नमस्कार मित्रांनो, सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही रिसेंटलीच लॉन्च झालेली आहे जुलै महिन्यामध्ये. सो यासाठी लागणारे कागदपत्र आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पण कसं आहे सर्व 2 महिन्याची मुदतवाढ ही महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. पण मग या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, त्याचा फॉर्म कुठे भरायचा, ह्या जो अद्यापपर्यंत कुठलीही वेबसाईट त्यांनी लॉन्च केलेली नव्हती. पण काल दिनांक 3 जुलै 2024ला त्यांनी एक ॲप्लिकेशन लॉन्च केले, ज्याचं नाव आहे नारी शक्ती दूत असं या ॲप्लिकेशनचं नाव आहे. या ॲप्लिकेशनवरती जाऊन आपण स्वतः फॉर्म भरू आणि बघूया आपल्याला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, किती हे ॲप्लिकेशन युजर फ्रेंडली आहे याची आपण माहिती घेऊया. तर चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. सर्वात आधी आपलं ॲप्लिकेशन जे असेल ते डाउनलोड करून घेऊया. नारी शक्ती दूत हे बघा, हे एक ॲप्लिकेशन आहे. अशा प्रकारचा त्याचा एक लोगो असेल फेटा बांधलेला. नारी शक्ती दूत हे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष या विभागातनं हे ॲप्लिकेशन जे आहे ते लॉन्च केलेले. प्ले स्टोअरला तुम्हाला इझिली मिळून जाईल. तुम्ही जर खाली याल तर स्क्रोल डाऊन केला तर बघा, आता सध्या 448 लोकांनी रेटिंग दिलेली आहे. म्हणजे ह्या ॲप्लिकेशनला 2.2च रेटिंग आहे आणि प्रत्येकाने मोस्टली ज्या लोकांनी रेटिंग केलेली त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स तिथे शेअर केलेला आहे. दिस ॲप्लिकेशन इज व्हेरी ग्लिचफुल अँड व्हेरी लाडी दिस ॲप हॅज टू सो मच बग. म्हणजे खूप प्रॉब्लेम येत आहे हे ॲप्लिकेशनला मध्ये जो फॉर्म भरताना प्रत्येकाला. तो आपण बघूया जे आहे रियालिटी ते. चला आता आपण फर्स्ट ऑफ ऑल याला डाउनलोड करून घेऊ. बघूया की आपल्याला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे, कुठले डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं आहे, काय माहिती त्यांना द्यायची आहे यावरती. तर हे सर्व आपल्याला इथे मिळणार आहे बघायला. चला आता आपण याला ओपन करून घेऊया. असा काहीतरी त्याचा इंटरफेस येईल. हे जे आहे ते तुम्हाला माहिती जर वाचायची असली तर तुम्ही वाचू शकता. नारी शक्ती दूत ह्या ॲपमध्ये आपले स्वागत आहे. आपण आपल्या नजीकच्या सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊ शकता. हे बघा, ही थोडीफार माहिती त्यांनी दिलेली आहे की हे ॲप कशाबद्दल आहे किंवा या ॲपचा वापर कसा करावा असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, आपण हे सर्व डन करून स्किप करून इथे पुढे लॉग इन करूया. इथे त्यांनी सांगितलं की तुम्ही लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर जो ॲक्टिव्ह नंबर असेल तो नंबर हे करावा. आणि इथे बघा, इथे तुम्ही इथे गेल्यावरती हे जे दिलेले टर्म अँड कंडिशन त्यांनी हे संपूर्ण टर्म अँड कंडिशन आता शक्यतो कोणी एवढं पूर्ण डिटेल्समध्ये वाचत नाही आहे, पण मग तुम्हाला जर वाचायचं असलं तर तुम्ही पूर्ण रीड करू शकता. स्वीकार ते तुम्हाला यस करावं लागेल आणि इथे जो असेल तो तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागेल. मी इथे माझा नंबर देऊन देतो. लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करावा लागेल. बराच वेळ झाला पण अजूनही अद्याप ते OTP सेंड करत नाही आहे. खरंच खूप मोठे इश्यू दिसत आहेत. गव्हर्नमेंटने लॉन्च तर केलं आहे पण त्याची व्यवस्थित पडताळणी केली नाही आहे. जी काही डेव्हलपमेंट टीम असेल ज्यांच्याकडून हे ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे प्ले स्टोअरला, त्यांनी व्यवस्थित काळजी घेतलेली नाही आहे. कारण की कसं आहे, इतका वेळ नको लागायला. शक्यतो OTP जो असतो तो लगेच येऊन जातो. हे बघा, OTP सेंड झालेला आहे. नंतर तुम्ही इथे OTP एंटर करू शकता. आपण OTP एंटर केलेलं आहे. प्रोसेसला खरंच खूप वेळ जातो आहे, इतका वेळ नको जायला. नाही तर एक दुसरं असं रिझन असू शकतो की खूप सारे लोक ज्या लोकांना माहिती आहे की नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे, यावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे, तर मग तेही लोक डाउनलोड करून इतका त्याच्यावरती लोड येत असेल, त्या कारणाने मे बी हे स्लो डाऊन असेल किंवा नाहीतर सर्व्हरच डाऊन असेल. असे वेगवेगळे इश्यू असू शकतात. आपण एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण कुठलाही निष्कर्ष लावू शकत नाही. पण खरं तर प्रोसेस खूपच स्लो आहे. आज आपण एक यूजर जर आपण हे ॲप्लिकेशन फक्त लॉग इन करेपर्यंत जर इतका जवळजवळ 2 मिनटाचा जर वेळ जात असेल तर हे खूपच म्हणजे याला खूपच टाईम स्पेंड होईल. ज्यावेळेस मल्टिपल यूजर लाखो लोक किंवा लाखो महिला ज्यावेळेस फॉर्म भरतील
त्यावेळेस हे ॲप्लिकेशन तर पुढेच जाणार नाही. बघूया किती वेळ लागतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते आता सक्सेसफुली झालेलं आहे, व्यवस्थित ओपन. तर इथे त्यांनी काय दिलं आहे, प्रोफाईल अपूर्ण आहे, तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा. म्हणजे जे तुमचे प्रोफाईल असेल ते जे काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी मागितलेले ते तुम्हाला भरावं लागेल. पहिलं तर तुमचं फुल नेम, त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID, जिल्हा सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर तुमचा जो नारी शक्ती टाईप, म्हणजे जे नारी शक्ती टाईपमध्ये त्यांनी, एक मिनटं आपण पूर्ण इन्फॉर्मेशन भरूया. इथे ईमेल ID, डिस्ट्रिक्ट जो असेल तो तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. याच्यावरनं आपण जिल्हा निवडूया, पुणे. त्याच्यानंतर ओके, इथे सामान्य म्हणजे त्या नारी शक्तीचा प्रकार दिलेला आहे. सामान्य महिला आहे किंवा समूह संस्थान व्यक्ती, जी CRP आहे, बचत गट अध्यक्ष आहे, बचत गट सचिव आहे, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, जे काही असेल गव्हर्नमेंट नोकरी किंवा काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण इथे गृहिणी सिलेक्ट करूया. प्लीज फिल ऑल द रिक्वायर्ड डिटेल्स. आपलं कुठलं इन्फॉर्मेशन राहिलेली इथे. ओके, नाव सत्क, ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन प्लीज फिल ऑल द डिटेल्स. त्याच्यानंतर हे बघा, इतके इश्यू ह्या ॲप्लिकेशनमध्ये आहे, कारण की सध्या हेच पुढे जात नाही आहे. इथे पूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर भरल्यानंतरही व्यवस्थित पुढे जात नाही आहे, तर त्याला आपण खरंच काही नाही करू शकत. खूप वेळ घेतं हे ॲप्लिकेशन सध्या जर बघायला गेलं तर. ठीक आहे, आपण हे चेंज करून बघू. बरं, इथे काय इन्फॉर्मेशन येते. म्हणजे इन्फॉर्मेशन ही पूर्ण ॲक्सेप्ट होत नाही आहे या ॲप्लिकेशनमध्ये. खरंच खूप प्रॉब्लेम आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे अजून ही प्रोफाईलच पूर्ण होत नाही आहे, तर बाकी काय करणार. हे बघा, हे पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरूनसुद्धा हे डिटेल्स येत नाही आहे. तर इथून पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की हे जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपण फॉर्मही भरू शकत नाही, असं झालेलं आहे. ठीक आहे. सामान्य महिला, इथून पुढे जात नाही आहे ते. नाव एंटर केलेलं आहे, ईमेल ID दिलेलं आहे, जिल्हा सिलेक्ट केला आहे, तालुका राहिला होता तालुकाही सिलेक्ट केला आहे आपण. सामान्य महिला, हे सामान्य महिला घेत नाही म्हणून गृहिणी आपण इथे एंटर करून बघूया. इथे कुठल्याच प्रकारचं ते अपडेट करत नाही आहे. म्हणजे बघायला गेलं तर खरंच ह्या ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे इश्यू आहेत. डेव्हलपमेंट टीम असेल त्या टीमने या गोष्टीकडे लक्ष द्यावं, जेणेकरून म्हणजे जे युजर्स असतील, जे फॉर्म भरणारे लाभार्थी असतील, त्यांना हा इश्यू यायला नको. ठीक आहे. हे बघा, इथे परत तेच इश्यू येतो आहे, जेणेकरून आपण इथे कुठेच ओपन करू शकत नाही. हे जोपर्यंत माहिती भरता येत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही आपण. ठीक आहे. आपण इथे निशा काळे, ईमेल ID RD20 21995 जिल्हा. ठीक आहे, आपण दुसरा बघूया, दुसरी इन्फॉर्मेशन ते घेतं आहे का. हे बघा, खूप म्हणजे तसं बघायला गेलं तर इथे कुठल्याच गोष्टीची व्यवस्थित सुविधा नाही आहे, कारण की हे बघा खूप प्रॉब्लेम्स आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये. अजूनही इन्फॉर्मेशन घेत नाही आहे, तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो, ज्यावेळेस या ॲप्लिकेशन पूर्ण अपडेट होईल, व्यवस्थित चालेल, त्यावेळेस परत आपण एक व्हिडिओ बनवू आणि याची माहिती तुम्हाला पूर्ण देऊ की बाबा याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म कसा भरू शकता, याची संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ. तोपर्यंत आशा करतो की तुम्ही चॅनलसोबत जुळून राहाल. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे असे नवीन नवीन जे व्हिडिओ असतील, गव्हर्नमेंटच्या ज्या काही सुविधा असतील त्या तुम्हाला बघायला मिळतील.
चला तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन काही आता इथून पुढे जात नाही आहे. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करू आणि ज्यावेळेस हा पूर्ण कंप्लीट होईल त्यावेळेस आपण परत व्हिडिओ बनवू. धन्यवाद मित्रांनो.